स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। महात्मा गांधी ने गुलामी की जंजीरों को तोड़कर मां भारती को आजाद कराया। अब हमारा कर्तव्य है कि गंदगी को दूर करके भारत माता की सेवा करें। आपण बघतोय की देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी समस्त देशवासियांना स्वच्छतेचं आवाहन हे 2 ऑक्टोबर 2014 रोजी केलं होतं आणि ते स्वच्छता अभियान आपण अविरत दर गांधी जयंतीला हे करत आलोय आणि तो पंधरवडा आज आपण इथे साजरा करतोय। स्वच्छता अभियान, स्वच्छता ही सेवा हे जे आपलं अभियान आहे आज इथे खारघरमध्ये आम्ही राबवत असताना युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे सगळे सदस्य असतील, आमच्या खारघर या प्रभागातील सगळे रहिवासी इथे एकत्रित आलेत आणि पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने आज हे प्लेग्राऊंड जे आहे खेळाचं मैदान हे स्वच्छ करण्यात येत आहे। मी जमलेल्या सर्व नागरिकांना, उपस्थित माझ्या सर्व सहकार्यांना सांगेल की स्वच्छता ही सेवा ही एक दिवस किंवा एका तासासाठी न करता ही आपल्याला दैनंदिन जी आपली ॲक्टिव्हिटी त्याच्यात ही सेवा आपण ही केली पाहिजे। स्वच्छता करणं आपल्या प्रभागाची, आपल्या शहराची आणि मग आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या राज्याची व आपल्या देशाची ही आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे। हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे आणि अशीच स्वच्छता आपल्या परिसरात करूया। स्वच्छ परिसर ठेवल्याने रोगराई मुक्त जीवन ही आपल्या नागरिकांना जगता येईल। त्यामुळे स्वच्छ भारत ही काळाची गरज आहे आणि आपल्या सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो या अभियानात सहभागी झाल्याबद्दल। धन्यवाद। सेक्टर 19 मध्ये आज आपण स्वच्छता मोहीम राबवत आहोत। पनवेल महानगरपालिकेतर्फे आज आपण या मोहिमेचं आयोजन केलेलं आहे। तसेच युवा प्रेरणा सामाजिक संस्था आणि पेस IIT सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छता अभियानाची सुरुवात केलेली आहे की ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे, परंतु आपण कुठेतरी ही जबाबदारी पूर्ण करताना दिसत नाहीये। म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे। आपण बघतोय की शहरातले प्रमुख रस्ते असतील, चौक असतील, काही कॉर्नर असतील, त्या ठिकाणी यापूर्वी कचऱ्याचे ढिगारे जमा झालेले आपण बघत होतो आणि ते कॉर्नर पूर्णपणे घाणीच्या स्वरूपात त्यांना हे होतं। पण मोदीजींनी जेव्हापासून हे स्वच्छता अभियान सुरू केलंय तर अनेक शहरं ही स्वच्छ शहरं म्हणून ओळखली गेलेली आहेत। मी आपल्या सर्वांना या निमित्ताने आवाहन करते की आपल्या महानगरपालिकेचे कर्मचारी हे अत्यंत प्रभावीपणे आपला परिसर स्वच्छ करण्याचं काम करत असतात। आपण टाकलेला कचरा ते दिवसभर उचलत असतात आणि आपण कुठेतरी ही जबाबदारी ओळखून आपण जे कबुतरांना धान्य टाकतो किंवा कुत्र्यांसाठी वगैरे आपण जे अन्न टाकतो ते कृपया ते खातात की नाही याची जाणीव त्यांनी ठेवावी। तो कचरा इथे तिथे पडू नये, ते अन्न पायाखाली येऊ नये, हे सुद्धा आपली जबाबदारी आहे। तसंच जे आपण पाळीव प्राणी जे असतात घरातले, आपण त्यांना जे बाहेर रस्त्यावर पोटीसाठी वगैरे आणतो तर आपले कर्मचारी फुटपाथ आपले स्वच्छ करतात आणि आपण ते जे पाळीव प्राण्यांना इथं शौचालयासाठी वगैरे घेऊन येतो आणि पुन्हा आपण परिसर खराब करतो। पण हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं की पुन्हा हे प्रदूषण होऊन हे सगळं आपल्यालाच पुन्हा मिळत असतं। त्याच्यामुळे आपला परिसर आपण स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे। तसेच महानगरपालिकेचे जे कर्मचारी आपला परिसर स्वच्छ ठेवतात त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देते। आज का जो आह्वान मोदी जी का है कि हम सबको 1 घंटे श्रमदान करना है, अपना आजू बाजू का जो भी क्षेत्र है वो सब साफ करना है और एक सब लोगों को एक ऐसा सूचना जानी चाहिए कि हमें खुद अपने आसपास जो भी है वो स्वच्छ करना जरूरी है। सिर्फ जो सफाई कर्मचारी हैं सिर्फ उनका काम नहीं है अपने पर्यावरण को स्वच्छ रखने का, अपने आसपास को स्वच्छ रखने का, ये हम सबकी जिम्मेदारी है। अगर इस पृथ्वी को, अगर इस पर्यावरण को, अगर अपने आप को हमें स्वस्थ रखना है,
अगर हमें आने वाले अपनी जो पीढ़ी है, अपने आने वाला जो वंश है, अगर उनको एक स्वस्थ और सुंदर एटमॉस्फेयर देना है तो उसके लिए हम सबको 1 घंटे ही नहीं, हर रोज हफ्ते में 1 दिन कम से कम स्वच्छता अभियान करना चाहिए। अपने आसपास ध्यान रखना चाहिए कि पॉलीथीन बैग्स ना डालें, कागज के कप्स ना डालें, उनका कम से कम वापर करें। और जो भी इस तरीके की चीजें हैं जो पर्यावरण के हार्म में, कोशिश करें कि हम कपड़े की थैली यूज करें। ये आज का जो प्रयास आप सब देख रहे हैं, इन सब को एक इस बात का जज्बा है कि अब हम अपने चारों तरफ सफाई करेंगे और आगे आने वाले समय में आपको सीधी सी बात नजर आने वाला है कि जो अपने पर्यावरण के लिए हार्मफुल चीजें हैं उनको कोई भी इस्तेमाल नहीं करेगा। स्वस्थ रखेंगे, स्वस्थ खारघर, स्वस्थ भारत, स्वस्थ दुनिया। नमस्कार सगळ्यांना। महाराष्ट्र शासनातर्फे आज एक उपक्रम राबवला जात आहे स्वच्छता अभियान म्हणून। त्याच्यामध्ये मी डॉक्टर अमित पाटील, AR पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आमच्या संपूर्ण स्टाफ सहित सहभागी झालेलो आहे। हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे ज्याने आपल्या परिसराची स्वच्छता चांगल्या पद्धतीने राहिली जाईल। सर्वप्रथम आम्ही आमच्या हॉस्पिटलला साफ करण्याचं काम केलं आणि हॉस्पिटल ऑलरेडी पूर्णपणे स्वच्छच असतं, त्यामुळे आता आम्ही आजूबाजूच्या परिसराची स्वच्छतेची जबाबदारी घेत आहोत आणि माझ्यासहित माझा पूर्ण स्टाफ त्याच्यामध्ये सामील आहे आणि हा अतिशय एक चांगला उपक्रम आहे। सर्वांनी याच्यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा। धन्यवाद।